शिवसेनेचे संकटमोचक संकटात अटका हा सवाल आहे। ठाकरे सेनेतून हकालपट्टी केलेले बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बाळ माने हे भाजपमध्ये गेल्यास आता सामंतांच्या अडचणी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। बाळ मानेंचा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठा जनसंपर्क आहे। भाजपमध्ये गेल्यास 2029 ची विधानसभा लढण्याची देखील शक्यता सध्या मिळते। भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याबाबत चर्चा झाली का काही? हो, स्वाभाविकपणे आता तसं तर मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झाली, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून। मी अद्याप कोणते अजून कुठून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही, वेट अँड वॉच आपल्याला दिसेल। परंतु माझ्या दृष्टीनं आज देवेंद्रजी जे विकासाचं जे काम करतायत, देशाचं विजन ठेवतायत, उद्या ते भविष्याचे देशाचे पंतप्रधान असं या देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं मत आहे। ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपले। विनायक राऊतांना शिंदेसेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार असल्याचं मानेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान लाचार स्वार्थी माणूस अशी मानेंची ख्याती आहे। विनायक राऊत यांनी ही टीका केलेली आहे। तुम्ही कोणाच्या रिचार्जवर चालता, बाळ मानेंनी हे प्रत्युत्तर दिले। बाळ मानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला, त्याचा तीव्र धिक्कार आम्ही करणारच आहोत। परंतु बाळ म्हणजे लाचारी, बाळ माने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली। 2014 ते जवळजवळ 2022 एकनाथ शिंदे साहेब फुटेपर्यंत विनायक राऊत साहेब कोणाच्या रिचार्जवर चालत होते हे आमच्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे। सिंधुदुर्गात जास्त माहिती आहे। सिंधुदुर्गात त्यांना मतं का कमी पडली? विनायक राऊतांना ते शिंदेसेना इथंच ठेवणार हेर म्हणून। आता ही अकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं, विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं, त्यामुळे त्यांनी ती हमी इतक्या त्यांनी फास्ट मध्ये माझी हकालपट्टी केली। एवढं काय झालं होतं? मला बोलवायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे, शोकॉज नोटीस द्यायला पाहिजे होती।